नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, यूट्यूबवरती काम करण्यासाठी शिक्षणाची गरज लागत नाही. शिक्षणाची गरजही पाहिजे, पण यूट्यूब चॅनल चालवण्यासाठी शिक्षणाची जास्ती गरज लागत नाही. मला हेच सांगायचं आहे, की आपण घरी बसून आपले 1-2 तास जे वाया घालवतो, मोबाईलवरती रील्स बघतो किंवा असंच काहीतरी टाईमपास करतो, तेवढा वेळ देऊन जर यूट्यूबवरती काम केलं तर आपल्याला चांगले इन्कम होऊ शकतं यूट्यूबवरती पण. भरपूर सारे लोक असे आहेत की त्यांच्याजवळ काही ना काही टॅलेंट आहे, ते यूट्यूबवरती म्हणजे दाखवत आहे. तर आता बघा, प्रत्येकाचं कसं असतं, काहींना स्वयंपाकाची आवड असते, काहींना घरात काही ना काही बनवायची आवड असते, विणकाम म्हणा, परत अजून काही ना काही प्रत्येकाजवळ काही ना काही आहे ना टॅलेंट. तसं यूट्यूबवरती तुम्ही ते पण करू शकताय, की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही यूट्यूबवरती दाखवू शकता, की बाबा हां, मी ही गोष्ट करते, मला याच्यात आवड आहे. तर तुम्ही पण हे बघून करा किंवा तुम्ही पण हे शिका. तर तसं यूट्यूबवरती व्हिडिओज बनवून टाकू शकता तुम्ही. दररोज काय टाकायचे व्हिडिओ बनवून? असं पण प्रत्येकाचा प्रश्न असतो. एकदा आपण यूट्यूब चॅनल काढलं ना, ते आपोआप आपल्याला सुचायला सुरू होतं, की आपण आज काय बनवलं पाहिजे? आपण आज यूट्यूबवरती काय व्हिडिओ टाकला पाहिजे? कशावरून ना कशावरून आपल्याला आपोआप सुचायला लागतं, की काही ना काही आपण करतच असतो नेहमी. कुठे बाहेर तरी जात असतो फिरायला. आता बघा, कोणाकोणाचे असे पण ब्लॉगर आहेत, की नुसतं म्हणजे फिरता, डेली फिरता, काही असो नसो, फक्त ते ब्लॉग बनवण्यासाठी फिरता काही-काही. इतकं प्रत्येकाला म्हणजे आवड होऊन जाते त्याची. एकदा जर यूट्यूब चॅनल सुरू केलं ना, तर आपोआप काही करायला सुरुवात. काही-काहींचं कसं आहे, म्हणजे असं कॅमेऱ्यासमोर बोलायची भीती वाटते. डेअरिंग नाही होत पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर बोलायची किंवा व्हिडिओज बनवायची. असं होतं, भीती वाटते, लाज वाटते, असं होतं. असं काही म्हणजे वाटू द्यायचं नाही, घाबरायचं नाही, काही नाही. बिनधास्त कॅमेरा घ्यायचा, मोबाईल घ्यायचा आणि बिनधास्त आपलं व्हिडिओ काढत राहायचं. जेव्हा जमेल तेव्हा जमेल. आपल्याला कोणी फोर्स केलाय का तुला आत्ताच जमलं पाहिजे किंवा लगेच आलं पाहिजे असं. म्हणजे मला तर तसंच होत होतं. मला तर एवढं जमतच नव्हतं. मी हळू करून शिकले. मला ब्लॉग बनवायला अजिबात जमत नव्हतं. कसलंच जमत नव्हतं मला. मी एकदम म्हणजे खूप असं मला स्वतःला असं वाटायचं, की मला जमत नाही तर मी कशाला काढू? असं पण वाटायचं. पण मी म्हटलं नाही, प्रयत्न केल्यावर बरोबर जमतं. तर मी प्रयत्न करत राहिले. मला बरोबर जमायला सुरुवात झाली. तर तसंच प्रत्येकाचं होतं. प्रत्येकाला पहिल्यांदा म्हणजे थोडंसं कसं तरीच वाटतं कॅमेऱ्यासमोर बोलायला किंवा व्हिडिओज बनवायला कसं तरीच वाटत असतं. तर तसं वाटू द्यायचं नाही. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे कोणी काय म्हणेल? कोणी काय म्हणेल याच्या नादात तर आपलं काहीच होणार नाही. हा जर विचार केला ना, हे कोण काय म्हणेल, ते कोण काय म्हणेल, त्या विचारामध्ये आपलं काहीच होणार नाही. आपण काहीच करणार नाही. आपण एक असं व्हिडिओसुद्धा काढू शकणार नाही तसे, म्हणजे तसा जर विचार केला तर. तो विचार बाजूला ठेवूनच आपण कॅमेरा म्हणजे मोबाईल घ्यायचा, कॅमेरा चालू करायचा आणि व्हिडिओ शूट करायला सुरुवात करायची. मला तर आता म्हणजे बऱ्यापैकी नाही, खूप चांगलं जमतं व्हिडिओ शूट करायला किंवा ब्लॉग बनवायला खूप छान जमतं आणि म्हणजे भीती नाही, घाबरत नाही, काही नाही, काही नाही. चांगलं बऱ्यापैकी एकदम किती कुठे जरी गेलं, कुठे माणसात म्हणजे कुठे जा तुम्ही व्हिडिओज बनवायचा असेल, तर मी बिनधास्त आरामात बनवू शकते आणि मेन म्हणजे काय, आपली फॅमिली आपल्या पाठीमागे पाहिजे. बरोबर आहे का नाही? सगळं काही करायचं म्हटलं तर आपलं तर आहेच. हे सगळं झालं आपली गोष्ट आणि दुसरं म्हणजे आपली फॅमिलीने आपली साथ दिली पाहिजे. हे तर बरोबर आहे. तरच आपल्याला तेवढी ताकद येते, की आपण काही करू शकतो. आपली फॅमिली जर आपल्यासोबत असेल ना, तर आपण काही करू शकतो. तेच आता सांगायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला तर सगळं दिसतंच आहे, की ती एक आपली डेअरिंग झाली. व्हिडिओ काढणं किंवा कुठे गेलं तरी आपण बिनधास्त व्हिडिओ शूट करणं, ही आपली डेअरिंग झाली. पण आपल्याला हिंमत देणारे आपले घरचे असतात. बाहेरच्या तर आता बघा, कोणी एखाद्या वेळेस नावं ठेवेल किंवा कोणी चांगलं म्हणेल, याचा विचार जर केला, तर ते आपण जे काम करतोय ना, त्यालासुद्धा आपण ते हात नाही लावणार, असं होतं. त्याच्यामुळे आपण जास्त दुसऱ्याचा विचार नाही करायचा. आपल्याला जे काय आवडतं ते आपण करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं, आपल्या घरच्यामुळे आपल्याला जास्त हिंमत येते. बरोबर आहे की नाही? जे आपले घरचे म्हणता ना, "हां, कर तू, मी आहे." असं जरी म्हटलं ना, खूप छान वाटतं. खूप म्हणजे खूप असं मनाला आधार वाटतो खूप, की हां, आहे माझ्या पाठीमागे माझी फॅमिली असं वाटतं आणि आपण करत राहतो, पुढे जात राहतो त्यांच्यामुळेच खरं म्हटलं तर.
आपण त्यांच्यामुळेच पुढे जात राहतो, कारण खूप मोठा आधार असतो आपली फॅमिली म्हणजे. आपल्याला सपोर्ट, मदत करणं, त्यांची पण गरज पडते आपल्याला कधीमध्ये. व्हिडिओज काढणं किंवा शूट करणं बाहेर गेल्यानंतर आपल्या एकट्याला जमतं का? नाही. कुठे कुठे त्यांची पण गरज पडते, ते पण म्हणजे आपल्याला मदत करता. तर ते पण केलं पाहिजे. म्हणजे सर्वच फॅमिलीने सर्वांच्याच पाठीमागे उभे राहिलं पाहिजे, कारण शक्यच नाही एकटं किती जरी म्हटलं ना, हां मी हे करू शकेल, असं करू शकेल, तसं करू शकेल, तर एकट्याने कधीच शक्य नाही होणार. आम्हाला सुद्धा खरं वाटत नव्हतं की यूट्यूबवरून पैसे भेटतात असं. पण जेव्हा माझं पहिलं यूट्यूबचं पेमेंट आलं ना, तेव्हा खरंच असं शॉक झाले होते मी तर, की बाबा कसं काय यूट्यूब कसं काय पैसे देऊ शकतं. असे झाले होते मी तर, की विश्वासच बसत नव्हता की यूट्यूबवरून खरंच पैसे भेटत आहे. तर खरंच पैसे भेटतात यूट्यूबवरून. आता मी सुद्धा सांगते तुम्हाला की यूट्यूबवरून खरंच चांगली इन्कम आहे, पण मेहनत पण तशीच घ्यावी लागते. असंच यूट्यूब तुम्हाला पैसे नाही देत, खूप मेहनत पण आहे त्याच्यामागे. आता जे माझे व्हिडिओ बघत असेल किंवा जे माझ्या सुरुवातीपासून सोबत असतील यूट्यूबर, त्यांना चांगलंच माहिती आहे की मी किती मेहनत घेतलेली आहे यूट्यूबवरती वगैरे. तर असंच जर सर्वांनी मेहनत घेतली, बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा, हे आपलं जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा आपण आपण आपले स्वतःचे मालक आहोत ना. जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण करू शकतो. असं काही नाही की कोणी बळजबरी करेल, तू केलंच पाहिजे, नाही आज झालंच पाहिजे एवढं काम, असं नाही ना. तसं जसं बाहेर काम असतं तसं असं आपण आपण जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण आपलं करू शकतो, असं आहे. तर खरंच यूट्यूबवरती शिक्षणाची काहीच गरज पडत नाही. आता तुम्हाला तर मी माझं शिक्षण सांगितलेलंच आहे काय ते. तर एवढंच असतं की ते मेल वगैरे चेक करायला लागता. परत थोडीफार प्रोसेस असते. तर ती पण तुम्ही यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज वगैरे असतात, ते म्हणजे ते बघून जरी केलं तरी कुठेच काहीच प्रॉब्लेम येत नाही, असं आहे. कुठेच प्रॉब्लेम येत नाही. आता किती न शिकलेले लोकं, भरपूर न शिकलेले लोकं आहेत की यूट्यूब चॅनलवरती काम करत आहे. म्हणजे यूट्यूबवरती काम करतात. त्यांचे किती चॅनल आहेत, किती मोठे-मोठे चॅनल आहेत काही काही जणांचे, काहीच शिकलेले नसताना सुद्धा. थोडं माहिती होत जातच राहतं. एकदा का आपण त्याच्यात उतरलो ना, तर सर्व थोडी माहिती होत राहते. तसंच माझं पण झालेलं आहे. मला पण एवढी काहीच माहिती नव्हती यूट्यूबमधली. मी तुम्हाला तेच सांगितलं पहिलं पण, की मला यूट्यूबमधली काहीच माहिती नव्हती. आता बघा, म्हणजे माझं यूट्यूबचं सर्व काही माझा मुलगाच करतो. जे काही प्रोसेस असेल ते तोच करतो, कारण मला जास्ती माहितीच नाही. पण जे कोणाला काही म्हणजे माहिती हवी असेल तर सगळी यूट्यूब चॅनलवरती माहिती असते. तुम्ही तिथे जाऊन पण सगळं चेक करून तुम्ही तसं करू शकता. मेल वगैरे येतात, तेवढंच असतं, बाकी काही नसतं प्रोसेस. एकदा का आपण ते काम हातात घेतलं ना, बरोबर आपल्याला माहिती होत राहते सगळ्या गोष्टीची. तर घरी असंच टाईमपास करण्यापेक्षा, वेळ घालवण्यापेक्षा जे काय आहे ते आपल्या ह्याच्यामध्ये वेळ घालून आपण 4 पैसे तरी कमवू शकतो. बरोबर आहे का नाही? तुम्ही पण ज्यांना कोणाला आवड आहे, मी तर आता बऱ्याच जणाला सांगितले. आता जे कोणी माझ्या जवळचे होते, त्यांना बऱ्याच जणाला सांगितले की तुम्ही पण यूट्यूब चॅनल काढा. तुमच्यापाशी म्हणजे तुम्हाला जे काही वाटतं, कॉमेडी व्हिडिओज असो, स्वयंपाकाचे व्हिडिओज असो, डेली ब्लॉग असो, डेली रुटीन असो घरातले, ते पण तुम्ही अपलोड करत जावा. ते पण तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवरती टाकत जावा. भरपूर सारी इन्कम आहे त्याच्यातून पण. पण ज्यांना आवडतं ते करतात, ज्यांना नाही आवडत ते नाही करत. म्हणजे मला असं वाटतं की आपण म्हणजे करतोय ना यूट्यूब चॅनलवरती काम, आपल्याला थोडीफार इन्कम होते ना, तर तसंच समोरच्याला पण झालं पाहिजे. त्याचे पण म्हणजे यूट्यूब चॅनल काढून त्याची पण इन्कम सुरू झाली पाहिजे. जे रिकामा वेळ घालवताय असंच. त्याच्यामुळे मी काही जणांना सांगितलं, काही जणांनी म्हणजे नाही ऐकलं, काही जणांनी ऐकलं. तर तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो तो. ज्याला आवडतं ते करतं, ज्याला नाही आवडत ते नाही करत. आपण कोणाला जास्ती बळजबरी पण नाही करू शकत. काही लोकं चेहरा न दाखवता सुद्धा यूट्यूबवरती भरपूर सारी अशी इन्कम करताय. चेहरा न दाखवता सुद्धा कसं म्हणजे तुम्हाला माहिती का? नुसते म्हणजे ज्याला स्वयंपाकातली आवड आहे, ते काहीतरी नवीन रेसिपी बनवायची किंवा नुसते डेली ब्लॉग टाकायचे, नुसतं स्वयंपाकाच्या, तर त्याच्यात काही चेहरा दाखवायची गरज नाही, काहीच नाही. असे खूप सारे असे यूट्यूब चॅनल आहेत की मी खूप सारे बघितलेले आहेत. भरपूर चॅनल बघितलेले आहेत मी असे, की चेहरा न दाखवता सुद्धा भरपूर कमाई करतात ते लोकं. तर तसंच ज्यांना म्हणजे भीती आहे की मला चेहरा नाही दाखवायचा वगैरे, तसं पण ते करू शकता. नुसते स्वयंपाकाचे डेली ब्लॉग जरी बनवले ना, त्याच्यातून पण खूप सारी इन्कम आहे, भरपूर इन्कम आहे.
पण ते केलं पाहिजे. 4 दिवस करायचं, व्ह्यूज नाही येत म्हणून सोडून द्यायचं, एखादा व्हिडिओ टाकायचा, व्ह्यूज नाही येत म्हणून सोडून द्यायचं, अशाने चॅनल ग्रोथ नाही होत ना. खूप मेहनत आहे त्याच्यामागे, खूप. मी इथपर्यंत येण्यासाठी किती मेहनत केली ती माझ्या जीवाला माहिती आहे. खूप म्हणजे खूप मेहनत केलेली आहे यूट्यूब चॅनल एवढं पुढं आणण्यासाठी. तर चला, कसा वाटला माझा ब्लॉग किंवा कशी वाटली माझी माहिती ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण यूट्यूब चॅनल काढा रिकामा वेळ घालवण्यापेक्षा. आणि ज्यांचं शिक्षण नाही झालेलं त्यांनी टेन्शन घेऊ नका. न शिक्षण करता पण यूट्यूबवरून तुम्ही पैसे कमवू शकता. बरोबर आहे का नाही? चला, कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय.